सोलापूरच्या येडशी अभयारण्यात वावरणाऱ्या वाघानं आता आपला मोर्चा बार्शी तालुक्याच्या दिशेनं वळवला आहे। मागील काही तासांपासून त्यानं कोणत्याही पाळीव प्राण्यांवर हल्ला केला नसल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली। सध्या पुणे रेस्क्यू पथकाकडून वाघाचा शोध घेण्याची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे। वन विभागाने रात्रीच्या वेळी ड्रोनच्या सहाय्याने वाघाचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला, पण वाघाचा पत्ता लागला नाही। त्यामुळे वाघाने अभयारण्य सोडून पुन्हा बार्शी तालुक्यात प्रवेश केला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे। मागील 1.5 महिन्यांपासून येडशी अभयारण्यात वावरणाऱ्या वाघाने धाराशिव आणि बार्शी तालुक्यात अनेकदा हल्ले करून पाळीव प्राण्यांचा बळी घेतला आहे। यापूर्वी त्याने चारे, उक्कडगाव, ढेंबरेवाडी, कारी, नारी, मुंगशी, राळेरास, सासुरे, लाडोळे, जामगाव या भागांमध्ये फिरत प्राण्यांवर हल्ले केले होते। त्यानंतर तो अभयारण्यात परतला, मात्र आता पुन्हा उक्कडगाव, कडकनाथवाडी, वडजी, सुकटा, गिरलगाव, पाथरूड, खरडा या मार्गाने तो अहिल्यानगर सीमेच्या दिशेने गेला आहे। पुणे रेस्क्यू पथकाने त्याला पकडण्यासाठी पिंजरे आणि अन्य उपाययोजना केल्या असल्या तरी वाघाने त्यास यशस्वीपणे हुलकावणी दिली। असं असलं तरी वन विभाग आणि रेस्क्यू पथकाकडून वाघाच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जात असून नागरिकांनी सावध राहावे असं आवाहन करण्यात आलं आहे।